या 5 वर्षात तर त्यांच्याकडून एक सुद्धा टाकी बांधलेली उदाहरण नाही. भाऊ, आता पाण्याचा एक प्रश्न होता. आता एक व्हिडिओ व्हायरल होतोय मध्ये, 5 वर्षामध्ये एकही पाणी टाकी बांधली म्हणते ती. बार्शीला पाणी कसं प्यायचं? आणि जर बांधलेली असली तर कुणी राजीनामा द्यायचा सांग. बरोबर आहे. राजीनामा कोणी द्यायचा? राजकीय संन्यास कोणी घ्यायचा विचारून येणार. बार्शी तालुक्यातली जेवढी खेडेगाव आहेत का, त्या प्रत्येक खेडेगावात कुठल्या 30 लाख कुठल्या 50 लाख निधीला तुम्ही भरपूर दिलं मागच्या आमदारकीला. पण आता सध्या आपली आमदारकी झाली, बरोबर आहे भाऊ. तर आता सध्या ग्रामस्थांच्या लोकांचं म्हणणं एवढं आलं की भाऊने विकास भरपूर केला, पण भाऊने विकास भरपूर केलाय, पण भाऊला विकासाकडे न बघता काही तिराईत माणसं दुसऱ्या मार्गानं म्हणजे ढकलतात किंवा बोलायला लावतात, असं लोकांचं म्हणणं आलंय. मी आता तुम्हाला पण माझी हात जोडून विनंती आहे, माझ्या विरोधकांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा. त्यांनी त्यांचं काम करावं आणि मी बार्शी तालुक्यातल्या जनतेच्या विकासाच्या बाबतीमध्ये लक्ष द्यावं. मला कशात इंटरेस्ट राहिलेला नाही, फक्त विकासामध्ये इंटरेस्ट राहिला.